Okay, guys. Next lesson you have heredity and variation. In this lesson, we are going to learn inheritance, heredity, Mendel's laws of inheritance, diseases due to chromosomal aberrations. धड्याचं नाव आहे आपला अनुवांशिकता व परिवर्तन. या धड्यात शिकणार आहोत अनुवंश म्हणजे काय, अनुवांशिकता, मेंडलचे अनुवांशिकतेचे सिद्धांत आणि गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे होणारे रोग. नाव आता बघा, तुम्हाला आपण जर विचार केला आपल्या आजूबाजूला जेवढे काही लोक आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रातले, भारतातले, जगातले, सो तुम्हाला एक गोष्ट लगेच कळेल. वन थिंग विल बी व्हेरी कॉमन गाईज. कॉमन म्हणजे द डिफरन्स इज दॅट प्रत्येकाचा स्किनचा कलर वेगळा आहे, शेप ऑफ फेस वेगळा आहे. कोणाचा गोल चेहरा आहे तर कोणाचा उभा चेहरा आहे, राऊंड और ऑब्लॉंग. हाईट प्रत्येकाची वेगळी आहे, डोळ्यांचा रंग वेगळा आहे, कलर ऑफ आय अँड ओरिएंटेशन ऑफ थंब. दिस थिंग्स आर डिफरंट. तुम्हाला दिलंय स्वतःच ग्रँडफादर, ग्रँडमदर, फादर अँड मदर. सो ट्राय टू डू इट. प्रयत्न करा. ऍक्टिव्हिटी दिली असं समजा तुम्ही. बघा, तुम्ही स्वतः आहात, आजोबा आहेत, तुमची आजी आहे, वडील आणि आई. तर काय करायचं, तुमच्या सगळ्यांचा त्वचेचा रंग कसा आहे, चेहऱ्याची ठेवण बघा. तर काहींचे चेहरे गोल आहेत, जसा माझा चेहरा गोल आहे, परंतु तुमच्यातल्या काही मुलांचे चेहरे लांबट असतील, बरोबर. उंची प्रत्येकाची वेगळी आहे, डोळ्याचा रंग आणि हाताच्या अंगठ्याची ठेवण. आता यात काय महत्वाचं बघा. So inheritance is the branch of biology. Inheritance is the branch of biology which studies the transfer of characteristics of organisms from one generation to the next, and genes in particular is called genetics, right? So there is a transfer कसं होतं बघा, आजोबांकडून वडिलांकडे, वडिलांकडून मुलांकडे, तुमच्यापासून तुमच्या पुढच्या पिढीला. ओके, नेक्स्ट जनरेशन. सो न्यू progeny is formed through the process of reproduction. Except for a few minor differences, the offspring show great similarity with parents. तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सशी कुठेतरी सिमिलरिटी, कुठेतरी म्हणजे बऱ्यापैकी सिमिलरिटी दाखवतात. आईचा चेहरा गोल असेल आणि वडिलांचा चेहरा जर इलॉंगेटेड असेल किंवा थोडासा ऑब्लॉंग असेल, उबड असेल, तर तुम्ही जेवढे भावंड आहात तर तुमचा चेहरा गोल किंवा लॉंग असेल. म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या पॅरेंट्सचे जे काही गुणधर्म आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत. सो ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस्ड बाय asexual reproduction show minor variation. However, offspring produced through sexual reproduction show comparatively greater variation. So what are the different types of variation? तुम्हाला दाखवलं बघायचं. Yes. Facial features, the nose and the lips बघा, इथे बघा, right? अजून बरं तुम्हाला इथे बघा, अशा प्रकारचे नाक, काहींचं नाक अशा प्रकारे आहे. लाईक कान, अटॅचमेंट ऑफ द इयर लोब, अशा प्रकारचे कान पाहायला मिळतात. इव्हन दी हेअरलाईन, काहींची हेअरलाईन अशी, काहींची हेअरलाईन अशा प्रकारे पाहायला येते. खूप डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो आपल्या सर्वांमध्ये. काय आहे अनुवंश म्हणजे बघा, तर सामान्यपणे सजीवातील गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कसे उतरतात याचा सामान्यपणे आणि मुख्यत्वे जनुकांचा म्हणजे जीन्सचा अभ्यास करणारी जीवशास्त्राची शाखा आहे, त्याला म्हणतात जेनेटिक्स किंवा अनुवंशिकी शास्त्र. तर
पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेतून नवीन संतती निर्माण होते. या संततीचे काही सूक्ष्म भेद वगळता जनकांशी खूप साम्य दिसून येते. अलैंगिक पुनरुत्पादन प्रक्रिये निर्माण होणाऱ्या सजीवात भेद सूक्ष्म असतात, कमीत कमी भेद असतात, तर लैंगिक प्रजनन पुनरुत्पादित होणाऱ्या सजीवातील भेद तुलनेने जास्त असतात. कोणकोणते भेद आहेत बघा आपल्या शरीरामध्ये, तर चेहऱ्यातले भेद दाखवले तुम्हाला. तर चेहऱ्याची ठेवण, नाक आणि ओठांची ठेवण बघा तुम्हाला दिसते, कानाच्या पाळीची ठेवण आणि केसांवरील केसांचा कोन. तुम्ही आजूबाजूला पाहू शकता, आजूबाजूला प्रत्येक प्रकारची माणसं पाहायला. Now, what is heredity, guys? So, the heredity term you already have learned in standard 5. पाचवी मध्ये हे तुम्ही शिकलेला आहात. So, transfer of characteristics from parents to offspring is called heredity. तुमच्या आई वडिलांचे गुणधर्म तुमच्यापर्यंत येणे किंवा तुमच्या आजी आजोबांचे गुणधर्म तुमच्या आई वडिलांमध्ये येणे याला म्हणतात हेरिडिटी. इट इज कॉल्ड एज हेरिडिटी. It is due to heredity that puppies are similar to dogs, quacks are similar to pigeons, and infants are similar to humans. माणसाचं बाळ माणूस होतं, बरोबर, कुत्र्याला कुत्र्याचं पिल्लू होतं, अशा प्रकारे त्याला आपण उदाहरण. तुमच्या वर्गाच्या सर्व मुलांचं निरीक्षण करा, जेवढं तुम्हाला सगळ्यांमध्ये काही ना काही बदल पाहायला मिळेल. तर हे बदल किंवा अनुवंशिकताचं ती काही डेफिनेशन आहे. काय आहे ती अनुवंशिकता म्हणजे? तर माता पित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे ही संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला अनुवंशिकता म्हणतात. आई वडिलांना जे काही गुणधर्म आहेत, मानसिक असू दे किंवा शारीरिक असू दे, हे कोणामध्ये येतात? संततीमध्ये, मुलांमध्ये त्यांच्या येत असतात. यालाच म्हणतात अनुवंशिकता. म्हणूनच कुत्र्याची पिल्ले कुत्र्यासारखी दिसतात, कबुतराची पिल्ले कबुतरासारखी दिसतात, माणसाचं बाळ माणसासारखंच दिसतं, बरोबर. Now, what are the factors? What are the factors that are related with this inheritance? The inherited traits and expression of traits. So, what are the factors? मगाशी आपण शिकलो जो टर्म आहे gene. This is just something, or this is the only responsible thing for this inheritance gene. Now, where the gene is present, आता तुम्हाला परीक्षा होता आजच्या पेपरला. Okay. So, though there are many similarities between parents and their offspring, there are some differences. Similarity तो असते, similarity तो होता है, फिर भी differences होता है. So, these similarities and differences are all the effect of heredity. They are all the effect of heredity. So, let us study the mechanism of heredity. तो हमें mechanism पढ़ना है. So, first we'll be learning about information necessary for protein synthesis in the cell stored in DNA. The segment of DNA which contain all the information of synthesis of particular protein is called a gene. Right? See, I'll tell you. Om Sayale. Now, suppose this is our body. Now, our body is made up of different cells. आपलं शरीर हे वेगवेगळ्या cells चं बनलेलं असतं. Right? म्हणजे अजून organ system वगैरे सगळं आहे. Now, in a cell, suppose this is your animal cell, you know there is a nucleus, and in that nucleus there are some chromosomes, and the chromosomes are made up of DNA. Chromosomes are made up of DNA, and in that DNA there are different genes, and these genes are responsible. Genes are responsible as well. So it is necessary to know the relationship of the proteins with characteristic of organisms, right? अनुवंशिक लक्षणे लक्षणाचे प्रकटीकरण तसं हा एक थोडा मोठा आणि इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. आपण पण त्याकडे थोडं व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही मोठी मुलं आहात, त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी व्यवस्थित समजल्या पाहिजे. नेटवर्क जात असेल जॉईन करत राहा, मी लगेच तुम्हाला इथे ऍडमिट करतो. तर माता पिता व संतती यांच्यामध्ये खूपसे साम्य जरी असले तरी लहान मोठे भेद आढळतात. हे साम्य भेद अनुवंशिकतेचेच
परिणाम असतो. अनुवंशाची यंत्रणा काय असते, ती कशी काम करते तुम्हाला पाहायचं आहे. तर आपल्या सर्व शरीरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात. या पेशीच्या आत प्रथिन संश्लेषण, ज्याला प्रोटीन सिंथेसिस म्हणतात, यासाठी जो माहिती असते, आवश्यक अशी माहिती डीएनए मध्ये असते. कुठे साठा असतो? डीएनए. डीएनए म्हणजे काय? डीऑक्सी रायबोस न्यूक्लिक ऍसिड. आता डीएनए मध्ये सुद्धा काय असतं? डीएनए खूप मोठा पार्ट आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे खंड असतात. त्या खंडामध्ये ही माहिती असते. त्याला आपण म्हणतो जनु. काय म्हणतो आपण त्याला? जनु किंवा जीन. राईट? जनु किंवा जीन. या प्रथिनांच्या सजीवांमधील लक्षणाशी काय संबंध असतो हे आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे. कन्सेप्ट थोडंसं किचकट वाटत, पण ट्राय टू अंडरस्टँड आणि धडा वाचा जरा. नेक्स्ट स्टेप तुम्हाला आहे. So to understand the concept of heredity, let us consider the characteristic plant type. So we know that there are growth hormones in plants. Increase in height of plant depends upon the quantity of growth hormones. The quantity of depends upon the efficiency of the concerned enzyme. Efficient enzymes produce a greater quantity of the hormone, due to which the height of the plant increases. However, if the enzymes are less sufficient, a smaller quantity of hormone is produced, leading to stunting of the plant. त्यांनी एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की वनस्पतीची उंची. वनस्पतीच्या उंची त्यांनी काय केलं आहे? उदाहरण दिलेलं आहे. तर वनस्पतीमध्ये वृद्धी संप्रेरके असतात, ज्याला ग्रोथ हॉर्मोन म्हणतात. वनस्पतीच्या उंचीतील वाढ ही वृद्धी संप्रेरकांच्या प्रमाणावर अवलंबून असते. जेवढे जास्त ग्रोथ हॉर्मोन, तेवढ्या जास्त प्रकारे तुम्हाला काय असते? वनस्पतीची वाढ. तर वनस्पतीद्वारे निर्माण होणाऱ्या वृद्धी संप्रेरकाचे प्रमाण संबंधित विकाराच्या कार्यक्षमतेवर ठरते. कार्यक्षम विकरे जास्त प्रमाणात संप्रेरक निर्माण करतात, ज्यामुळे वनस्पतीची उंची वाढते. विकराची कार्यक्षमता जर कमी झाली तर साहजिकच आहे, संप्रेरक कमी होतात आणि वनस्पतीची वाढ खुंटते. So the next very important concept is chromosomes. So what are the chromosomes? Guys, मग तुम्हाला सांगितलं मी, they are present in the nucleus. The structure in the nucleus of cells that carries the hereditary characteristics is called chromosome. It is made up of mainly of nucleic acids and proteins, DNA. Right? So during cell division, chromosomes can be clearly seen under the compound microscope. Genes which contain the information about hereditary characteristics is in coded form are located on chromosomes. Each species has a specific number of chromosomes. प्रत्येकाचे chromosome number specific आहे. Say this is the typical chromosome given to you. There are two arms of a chromosome. This is P arm and say this is P arm and this is your Q arm. And the middle point is known as centromere. And it contains DNA. क्रोमोझोम मराठीमध्ये म्हणतात गुणसूत्रे. तर सजीवांच्या पेशी केंद्रकामध्ये असणारा अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्रे. तो मुख्यत्वे केंद्रक आम्ल व प्रथिने यांनी बनलेला असतो. गुणसूत्रे पेशी विभाजनाच्या वेळी सूक्ष्मदर्शकाखाली स्पष्ट दिसतात. अनुवांशिक गुणधर्माचा आराखडा सांकेतिक रूपात तयार करणाऱ्या जनुकाचे वास्तव याच घटकावर असते. प्रत्येक सजीवाच्या गुणसूत्रांची संख्या विशिष्ट असते. तर आपण माणसाचा विचार केला तर माणसामध्ये गुणसूत्राचे तुम्हाला 23 जोड्या आहेत. 23 पेयर्स म्हणतात त्याला. राईट? 23 पेयर्स.
Now, if we consider the male and female जर विचार केला, so male have 22 pairs plus one pair, that is X and Y. If we consider female, then it is 22 plus XX. स्त्रियांमध्ये XX आणि पुरुषांमध्ये XY हे क्रोमोझोम्स असतात. राईट? बघा, मला दिलेलं गुणसूत्र भुजा ही आहे P, ही आहे Q आणि हा मधला पॉइंट आहे त्याला म्हणतात गुणसूत्र बिंदू. आणि त्याचमुळे तुम्हाला DNA दिसत आहे. हे तुम्हाला पाहायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सूक्ष्मदर्शिका लागते. Each chromosome is made up of DNA and it appears dumbbell shape. Dumbbell shape माहिती, डंबेल माहिती ना, व्यायाम करायला घेतात ते, त्या प्रकारचा डंबेलचा शेप असतो. Midway during cell division, there is a constricted region on each chromosome. It is called primary constriction or centromere. This one thus divides the chromosome into two parts. Each part is called as arm, bhuja. The centromere has a specific position in each chromosome. Depending upon this, there are four types of chromosome. Now, ये chromosome ये centromere कहाँ पे होता है? इसके on the basis of its position, there are different types. Four types. There are four types of chromosomes. प्रत्येक गुणसूत्र हे DNA चे बनलेले असते व पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत दंडकृती असते. प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचित भाग असतो, त्याला काय म्हणतात बघा, गुणसूत्र बिंदू किंवा प्राथमिक संकोचन. त्यामुळे होतं काय, तर गुणसूत्राचे दोन भाग उत्पडतात. प्रत्येक भागाला गुणसूत्र भुजा असे म्हणतात, P आणि Q. विशिष्ट गुणसूत्रांवरील गुणसूत्र बिंदूंची जागा ठराविक असते. त्यामुळे गुणसूत्राचे किती प्रकार पडतात? 4. कोणते प्रकार पुढे पाहूया. Hello. Yes. So the chromosome numbers of different organisms. Crab, Tekra. How many chromosomes are there? 200. Maize, 20 chromosomes. Frog, 26 chromosomes. Roundworm, 4 chromosomes. Potato, 48 chromosomes. आणि ह्युमन मध्ये 46 आहे. मी तुम्हाला 23 पेयर्स सांगितले. 23 पेयर्स, 23 जोड्या म्हणजे 23 गुणिले 2 जोडी कळते ना. सो 23 मीन्स 46, डबल करायचं. नाउ व्हाट आर द टाइप्स ऑफ क्रोमोसोम्स? बघा, पहिला आहे मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ऍक्रोसेंट्रिक अँड टेलोसेंट्रिक. बघा, सो दिस इज अ मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक. फक्त सेंट्रिक म्हणजे पोझिशन चेंज झाली, बाकी काय नाही. Yes, acrocentric and telocentric. Acrocentric and telo म्हणजे एकदम कोपऱ्यावर. Let's see one by one. काही प्राणी दिले आपल्याला, सजीव दिलेले आहेत. त्या सजीवांमध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या. खेकडा बघा, त्याच्यामध्ये 200 गुणसूत्र आहेत. मक्याचे दाणे, मक्याचे पीक आहे, त्याच्यामध्ये 20 गुणसूत्र आहेत. बेडकामध्ये आहे 26. गोलकृमी यामध्ये आहेत 4. बटाट्यामध्ये आहेत 48 गुणसूत्रे आणि मांसामध्ये आहेत 46. 23 जोड्या म्हणजे 46 काय आहे तर गुणसूत्रांची संख्या आहे. गुणसूत्रांचे प्रकार आहेत बघा इथे, मध्य केंद्रकी, उपमध्य केंद्रकी, अग्र केंद्रकी आणि अंत्य केंद्रकी. प्रत्येकाचे प्रकार डायग्राम दाखवायचे बघा. सॉरी. सो वन बाय वन पाहूया फटाफट आणि थांबूया आजच्या दिवसासाठी. So types of chromosomes can be easily identified during cell division. First is metacentric. The centromere is exactly midpoint ला असला त्याला metacentric म्हणतात.
it forms English letter V, and the arms are of equal length. Submetacentric centromere is somewhere near the midpoint. Midpoint la nahi, thoda jawalpas आहे. It forms L letter, and one arm is slightly shorter than the other. Third one is acrocentric. The centromere is near one end of the chromosome. J letter सारखं form होतो, and one arm is much smaller than the other. तिला म्हटलं तर लगेच करता आपल्याला I form होतो, because the centromere is right at the end. एका end ला कुठे असतं centromere, and it consists of only one arm. Consists of only one arm. Diagram मध्ये तुम्हाला दिसेल. So generally, in somatic cells, chromosomes are in pairs. If the pairs consist of similar chromosomes by shape and organization, they are called as homologous chromosomes. And if not, they are known as heterologous chromosomes. In case of organisms that produce sexually, one of the chromosomal pairs is different from all the others. They are known as sex chromosomes or allosomes. I told you, like in male, human male, it is 22 plus XY. So XY chromosomes are known as allosomes. Okay, and this 22 chromosomes are known as autosomes. So tell them what difference. पहिला प्रकार आहे गुणसूत्रांचा मध्य केंद्रकीय. गुणसूत्र बिंदू मध्यावर असतो. ही इंग्रजी अक्षरासारखे दिसतात. गुणसूत्र भुजा समान असतात. उपमध्य केंद्रकीमध्ये काय असतं तर मध्याच्या जवळपास असतो तर मध्यवर नसतो. एल सारखं अक्षर तयार होतो. एक गुणसूत्र भुजा दुसऱ्या गुणसूत्र भुजेपेक्षा मोठी असतो. छोटी असते. एक मोठी एक छोटी असतात. अग्र केंद्रकी चर्चा केला तर अजून थोडं ते कोपऱ्यापर्यंत जातं, तसं टोकापर्यंत जातं. जे हे अक्षरी चालतं तयार होतं. एक गुणसूत्रभुजा खूपच मोठी असते आणि दुसरी खूपच छोटी असते. आणि अंत्यकेंद्र विचार केला तर एका टोकाला येते. गुणसूत्रबिंदू टोकाला असतो. आई ह्या इंग्रजी अक्षरासारखं तयार होतं दिसतात ते, आणि एकच गुणसूत्रभुजा या ठिकाणी दिसते, दुसरी दिसणार नाही, दुसरी नसतेच. तर सामान्यतः जर आपण विचार केला कायिक पेशींमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या असतात. या जोडीतील गुणसूत्रे आकार व रचनेने सारखी असल्याने त्यांना समजातीय गुणसूत्रे म्हणतात, आणि आकार रचनेने जर सारखी नसते त्यांना विजातीय असे म्हणतात. तर लैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात गुणसूत्रांची एक जोडी ही अन्य जोडींपेक्षा वेगळी असते. याला काय म्हणतात? लिंग गुणसूत्रे, व बाकीच्यांना म्हणतात अलिंगी गुणसूत्रे. जसं मागे सांगितलं 22XY हे झाले ॲलोसोम म्हणजेच लिंग गुणसूत्रे, आणि 22 हे आले ऑटोसोम्स ज्याला म्हणतात अलिंगी गुणसूत्रे. हे झालं पुरुषांमध्ये. आणि स्त्रियांचा विचार केला तर त्यामध्ये 22 प्लस एक्स एक्स 22 प्लस एक्स 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 ही एक जोडी जी आहे तुमची ॲलोसोम लिंग गुणसूत्रे, आणि जे 22 पेअर्स आहेत या सारख्या असतात पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये सुद्धा. त्याला म्हणतात ऑटोसोम किंवा अलिंगी गुणसूत्र. पुढे पाहणार आहोत आपण DNA डीऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड.